पोलीस पत्नीची वर्दी घालून पतीने अनेकांना गंडवले, महिलांचीही केली फसवणूक। नाशिकच्या तोतया पोलिसाला 9 महिन्यांनंतर अटक। लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट। सीबीएसई 10वीची परीक्षा 2026 पासून 2 वेळा घेणार, नव्या नियमांना मंजुरी। नृसिंहवाडीत कृष्णामाईने घेतले श्री दत्त पादुकांचे दर्शन, दक्षिण द्वार सोहळा संपन्न। बेवारस पुरुष जातीचा मृतदेह आढळला, सांगलीतील नामदेव मंदिराजवळ मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ। बेडग वॉर्ड क्रमांक 3 मध्ये रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत। नागरिकांचा प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा। सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी मुंबईत घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक। जामीन मिळूनही 28 दिवस तुरुंगातच, सुप्रीम कोर्टाने पोलीस महासंचालकांना फटकारलं, कैद्याला 5 लाख देण्याचे आदेश। गावभागातील धोकादायक इमारत जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आल्या, सांगली महापालिकेची कारवाई। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनेलचा मोठा विजय, 21 पैकी 20 जागांवरती आघाडी। विरोधक रंजन तावरेंचा 362 मतांनी पराभव, अजूनही मतमोजणी सुरूच। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पंचगंगेचे 56 बंदरे पाण्याखाली।